हाय एव्हरीवन, मी अंजली. मी आली आहे मालवणला गावी. कोकणामध्ये आलेली आहे. एक दिवस झालेला आहे, कालच उतरलेलो आहोत आणि आज मी आले आहे माझ्या मिस्टरांचे मामे भाऊ म्हणजे माझे दीर भाई सुपल आणि दादा सुपल यांच्या घरी मालवणला. आणि मालवणला माझं घर आणि त्यांचं साळसला घर आहे. इथे साळसला आम्ही पोचलेलो आहोत. माझी नणंद भारती, लता आणि सर्व आम्ही पाहुणे वगैरे एक एक येतच आहेत. आम्ही पोचलेलो त्यांच्या घरी. आता वास्तुपूजन आहे घराचं. नवीन घर बांधलं आहे आणि त्या घरामध्ये वास्तुपूजन असल्यामुळे आम्हाला खास आमंत्रण होतं. आणि आमची फॅमिली, दादा सुपल, भाई सुपल हे कोणतेही कार्यक्रम असले, कोणतेही कार्य असले तरी आमच्या घरी हजर असतात. पहिल्या म्हणजे फर्स्ट हजर असतात. त्यामुळे आमचं रिलेशन खूप चांगलं आहे. त्यामुळे मला काही करून यावं लागलं, नाहीतर मी थोडी लेट येणार होती. पण ठीक आहे, खूप छान वाटलं. आणि आम्ही त्यांच्या घरी आलेलो आहोत आणि आता कार्यक्रमाला सुरुवात होणार. त्या म्हणाल्यात की थोडं अंजली शूटिंग कर आमच्या वास्तुपूजनचं. मी आता शूटिंग घेत आहे. तर इथे तयारी जोरदार चालू आहे. आणि बघा सर्व ब्राह्मण लोक बसलेले आहेत आणि पूजा होत आहे आपली. आणि ते आता थोड्या वेळाने सगळे पाहुणे मंडळी जमायला सुरुवात झालेली आहे. आणि मला जसं जमेल तसं मी शूटिंग करत आहे. की गरमी पण आहे आणि त्यामुळे मला जमेल तसं मी शूटिंग घेणार आहे. आणि छान प्रोग्राम आहे आमचा. आता चहा नाश्ता वगैरे, साबुदाणा खिचडी, चहा वगैरे झालेला आहे. आणि आता मी शूटिंगला सुरुवात केलेली आहे. खूप छान वाटतं आहे बघा आणि खूप हॅपी वाटतं आहे. मला खूप गावी आल्यानंतर आनंद होतो आणि सगळे माझे जी टेन्शन असतात ती माझी टेन्शन दूर होतात. आणि बघा इथे पूजेला दादा आणि त्यांची मिसेस बसलेली आहे, दादासुद्धा. आणि खूप छान वाटतं आहे बघा. ब्राह्मण लोकांचं हे सगळे जे बोलतात त्याप्रमाणे सगळी पूजा होत आहे. इथे घर मी दाखवते तुम्हाला. हे बघा, टप्प्याटप्प्याने घर, दोघांचं घर आहे. 1 BHK 1 BHK म्हणजे कंबाईन आहे आणि मध्ये हॉल आहे. आणि असं खूप छान वाटतं आहे त्यानं. आणि पुढचा भाग पण त्यांनी खूप छान बनवून घेतलेला आहे. त्याला खळं म्हणतात. म्हणजे आणि त्या खळ्यामध्ये गावठी आमच्या मालवणी भाषेमध्ये खळं म्हणतात. खळ्यामध्ये पण बसायला आणि खूप छान वाटतं. इथे वहिनी बसलेल्या आहे. इथे हनुमानची मुलगी बसलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आणि मस्त यांचं घर बघा किती मोठं आहे. घर तुम्हाला दाखवत आहे. छान घर आहे. इथे हे बाहेरचं वातावरण म्हणजे बाहेरची बाजू आहे. एक्स्ट्रा लाकडं वगैरे जी असतात बनवलेली आहे. आणि इथे बघा पूजा मस्त चाललेली आहे. हा पुढचा भाग आहे त्यांचा, म्हणजे इथे देवघर आहे त्यांचं. आणि हे आहे हे बघा, हे बाहेरचं पॅसेज आहे. आणि हे आहे खळं. तिथे तुळशी वृंदावनची म्हणजे स्थापन केली जात आहे. इकडे पण ह्या बाजूला इथे मेघना आणि हेमंत असे दोघे भाईंचे मुलगा आणि सुनबाई तुळशी वृंदावनची पूजा करून तुळशी वृंदावनची स्थापना करत आहे. ब्राह्मण लोक आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि ते वास्तुपूजनच्या वेळी ची पूजा तुळस लावली जाते. अशी छान असं मस्त वातावरण आहे, पाहू शकता. आणि बाहेर बसायला बघा किती मस्त अशी अरेंजमेंट केलेली आहे. इथे बाहेर त्यांनी पूर्ण असं सपाट करून घेतलेली आहे जागा. आणि तिथे त्यांना फुलझाडं आणि अदर झाडं लावायची आहेत त्यांना. खूप छान वातावरण आहे, पाहू शकता. बाहेरचं क्लायमेट थोडं पावसाचं वाटत आहे. पाऊस पडेलच 2 दिवसात. आणि मस्त हे बघा, मला तर खूप आवडतं. पावसाळी वातावरण झालेलं आहे. 2 दिवसात पाऊस पडण्याची शक्यता आहे. आणि मला तेच पाहिजे आहे. मला पावसाची मजा घ्यायची आहे. खूप छान. तर माझा मुलगा पण आता मागवून 4-5 दिवसांनी येणार आहे गावी. आणि आम्ही खूप धमाल करणार आहोत. म्हणजे मासे, चिकन वगैरे सर्व, म्हणजे माझ्या मुलाला जे आवडेल ते मी त्याला देणार आहे. खूप छान आहे बघा, मस्त. आणि हे
आता त्यांनी जेवण कॅटरिंगला दिलेलं आहे ऑर्डर आणि आमचं नाश्ता आणि चहा पाणी वगैरे पण ऑर्डर दिलेली होती. म्हणजे त्यामुळे काही माणसं घरातली अडकून राहत नाही, म्हणजे पूजेचा लाभ घेता येतो त्यांना. म्हणून त्यांनी एक कॅटरिंगला दिलेला आहे जेवणाचा. आमरस आहे, पुरी, डाळ, उसळ, भाजी आहे, पोळी आहे, असे बरेच प्रकार आहे जेवणामध्ये. आणि मला मेघना म्हणाली की काकी शूटिंगला आम्हाला बरं वाटतं, तर मी बघा मेघना आणि खूप बरं वाटतंय. आणि आता थोड्या वेळाने एक करून पाहुणे मंडळी जास्त नाही म्हणजे सर्व सगळ्या चांगल्या प्रकारे. इकडे पण पूजा चाललेली आहे आतमध्ये. तिथे दादा आणि वहिनी असे दोघे बसलेले आहेत आणि तिथे बाहेर पूजा तुळशी वृंदावनाची होत आहे. तिथे मेघना आणि हेमंत दोघे करत आहे पूजा. आता मी पण पूजेचा म्हणजे बघत आहे मी सर्व. मला खूप आनंद होत आहे. अशा कार्यक्रमाला मला खूप आनंद होतो, कारण आपल्याला खूप देवदर्शन होतं आणि त्यामुळे मनाला पण समाधान वाटतं. कोकणामध्ये आता सर्व प्रकारचे आता आलात तर तुम्हाला फळं खायला मिळतील. आंबा, काजू, फणस, करवंद, जांभळं, सर्व प्रकारची फळं आपल्याला इथे मिळतात कोकणामध्ये. खूप छान इथे वाटत आहे. आणि आता माझं बऱ्यापैकी शूटिंग झालेलं आहे. तर आता मला गरमी होत आहे, तरी पण थोडा वेळ मी साडीमध्येच राहणार आहे आणि नंतर मी माझा ड्रेस घालणार आहे, कारण गरमी खूप होते. त्यामुळे कार्यक्रमाला थोडं साडीत छान वाटतं, त्यामुळे मी साडी नेसलेली आहे. आत्ता पूजा संपन्न झाल्यानंतर मी ड्रेस घालणार आहे. आणि मग ड्रेसने कसं आपल्याला म्हणजे बरं वाटतं, असं गरमी थोडी जाणवत नाही. तर चला, बाकी इतर शूटिंग आपल्याला घ्यायचे आहे. तर चला आता आपण अदर शूटिंग पण घेऊया आणि मस्त मजा करूया आपण. आम्ही संध्याकाळी जाणार आहोत घरी आमच्या. आमचं घर 15 मिनिटावर आहे. तर 15 ते 20 मिनिटावर रिक्षाने आमचं घर आहे. हे बघा इथे ह्याच्या वास्तुपूजनचा चांगला विधी होत आहे. पूर्ण आचार्य वर्णम करिष्ये मया तर आता थोड्या वेळातच आता ही पूजा संपन्न झाल्यानंतर नमस्कार करून गिफ्ट वगैरे मी देऊन नंतर आम्ही जेवणार आहोत. जेवण तयार आहे. थोडा वेळ आराम करून आम्ही संध्याकाळी निघणार आहोत आमच्या घरी. मस्त बघा किती छान वाटत आहे आम्हाला. हे बघा आम्ही फॅमिली ग्रुपने फोटो घेत आहोत. इथे आता होम केला जात आहे. होमला मस्त वाटतं. होम पूर्ण घरामध्ये चांगला सुगंध असा दरवळतो. त्यामध्ये होममध्ये सर्व प्रकारचे धूप वगैरे टाकले जातात, त्यामुळे खूपच छान वाटतं घरात.
बघा किती मस्त वाटत आहे. आमच्या पण गावी घर बांधलं तेव्हा आम्ही वास्तुपूजन केलेलं. खूप छान मस्त मस्त सगळं पूर्ण गाव आम्ही आमच्या घरी आलेले जे त्यांना म्हणजे चांगल्या प्रकारे जेवण सगळ्या सोयी केलेल्या होत्या आणि खूप बरं वाटलेलं. तेव्हा पण आम्हाला खूप आनंद झालेला. तर खूपच छान बघा, पाहू शकता. तेव्हा मी काही शूटिंग करत नव्हती, पण आता व्हिडिओ तुम्हाला दाखवलाच असता. पण तेव्हा आम्ही यूट्यूब वगैरे काही शूटिंग करत नव्हती. आता आम्ही ते सर्व फॅमिली बसलेलो आहोत. आमचे घरगुती संबंध खूपच छान आहेत. आमचे चांगले आहेत दोघांबरोबर आणि खूपच चांगली माणसं आहे, सुपर फॅमिली. त्यामुळे मला त्यांच्या कार्यक्रमाला जायला खूपच आवडतं. असं कधीच भेदभाव करत नाही. खूप छान माणसं आहेत आणि चांगली माणसं आहेत. मान सन्मान एक वेळा तुम्ही खाणं नसलं तरी चालेल, पण आपल्याला एखाद्याने मान सन्मान चांगल्या प्रकारे दिला तर तिथे आपल्याला पुन्हा जावंसं वाटतं. त्याचप्रमाणे ही सुपर फॅमिली आहे. खूप छान फॅमिली आहे. आता बघा इथे जेवणाच्या पंक्ती बसलेल्या आहेत. बऱ्याच पंक्ती बसून गेलेल्या आहेत, तरी मला शूटिंग करता आलं नाही कारण मी आतमध्ये होती. आणि ते मस्त असं बाहेर असं टेबल घालून मस्त जेवणाची अरेंजमेंट केलेली आहे बघा, पाहू शकता तुम्ही हवेवर. आणि बाहेर फॅनची पण गरज नाही कारण हवा पास होत आहे. इथे आतमध्ये सर्व लेडीज लोक रूममध्ये बसून जेवत आहेत, जेवणाचा आस्वाद घेत आहेत.